288 जागा, हजारो उमेदवार. सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार, कोण हरणार, कोण जिंकणार, कुणाच्या बाजूने कौल लागेल, कोण होणार उद्याचा आमदार, कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार. पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचढ ठरणार, यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार. उमेदवार म्हणतायत मीच होणार आमदार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघातून टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज. पहा कोण होणार आमदार. पर्वती विधानसभेसाठी पक्षात इच्छुकांच्या रांगा लागलेल्या असतानाही पुन्हा एकदा अश्विनी कदम यांनाच उमेदवारी मिळालेली आहे. माझ्याबरोबर अश्विनीताई आहेत. आत्ताच अर्ज भरून आलेले आहेत. नामांकन रॅली खूप उत्साहात पार पडली. ताई, कसं वाटतंय अर्ज भरलात? हो, अर्ज भरलाय. अतिशय आनंद होतोय आणि या आनंदाबरोबर एक जबाबदारीची जाणीव सुद्धा झालेली आहे. कारण गेली लोकप्रतिनिधी म्हणून 2007 पासून मी ह्या पर्वती क्षेत्रामध्ये काम करते. महानगरपालिकेच्या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत. 2019ला ही उमेदवार होते, परंतु काही गोष्टींची उणीव राहिलेली आहे आणि ती सल जी मनामध्ये होती ती गेली 5 वर्ष ही सल आम्ही नागरिकांमध्ये उभं राहून त्यांच्यामध्ये मिसळून नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्याकरता काम करून ही सल आम्ही भरून काढलेली आहे. त्यामुळे समाधान होतं आहे, आनंद होतो आहे की खऱ्या अर्थाने लोकांमध्ये जाऊन लोकांसाठी जी कामं केलेली आहे, माझ्या पर्वतीकर बंधू भगिनींसाठी जी कामं केलेली आहेत, तर ह्या माझ्या मतदारांना खऱ्या अर्थाने आता न्याय द्यायची वेळ आलेली आहे. आणि 5 वर्षात जो मी पर्वती विधानसभेला जवळून पाहिलं आहे, तिथल्या विकास कामांचा जो आढावा घेतला आहे, ह्या सगळे पाहता आज खऱ्या अर्थाने मला विधानसभेमध्ये जाण्याची गरज भासू लागलेली आहे. आणि कारण मी पर्वतीची कन्या आहे, माझं बालपण, जन्मभूमी, कर्मभूमी हीच असल्यामुळे पर्वतीकरांना जास्तीत जास्त चांगलं काय देता येईल याचं एक विजन आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. त्यामुळे मला आज खूप समाधान वाटतं आहे. पर्वती विधानसभेला या ठिकाणी विजयाची तुतारी नक्की वाजणार हा आत्मविश्वास घेऊन आज आम्ही चाललेलो आहोत. आधी शिक्षिका होतात, आता थेट राजकारणात उतरलात. राजकारणात इतकी मोठी कारकीर्द आहे, काही वेगळे पण वाटतंय का आणि तो अनुभव इथे कुठे उपयोगाला येतो का? निश्चित मी एक शिक्षिका आहे आणि शिक्षिका ही शिस्तप्रिय असते आणि लोकांना शिस्त आवडते, हे मात्र सत्य आहे. अजून मला उपयोग असा झाला की एक तर मी शिक्षिका आहे, त्यामुळे माझ्या शब्दकोशामध्ये पराभव किंवा पराभूत, अपयश हे शब्द आम्ही आमच्या चौकटीत ठेवत नाही शिक्षक, कारण आम्ही विद्यार्थ्यांना घडवायचं काम करतो. आत्तापर्यंत लाखो विद्यार्थी माझ्या हातून घडून गेलेले आहेत. त्यामुळे या शब्दांना आमच्यासमोर फुली आहे. याच्यासाठी फुली आहे की कधी पण अपयश ही यशाची पहिली पायरी असते आणि जर तुम्हाला उत्तुंग भरारी घ्यायची असेल तर 2 पावलं मागे यावं लागतं. त्यामुळे आम्ही 2 पावलं मागे राहिलो होतो मागच्या 19ला. आता ही यशाची भरारी करण्यासाठी पुढे जायचं आहे. आणि जर शिक्षक म्हणून पाहिलं तर अतिशय चांगली शिस्त लावून मी माझी कामं करू शकले लोकप्रतिनिधी म्हणून, नगरसेविका असताना. आणि ह्या शिस्तीमध्ये शिक्षक हा अभ्यास करणारा असतो. त्यामुळे जेवढा आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अभ्यास आणि समाजासाठी करायचा अभ्यास, लोकांमध्ये आपण काम करताना वेगळ्या पद्धतीचा अभ्यास करावा लागतो. त्यांच्या अडीअडचणी समजून घ्याव्या लागतात, त्यांच्या गरजा समजावून घ्याव्या लागतात. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. आणि प्रत्येक पर्वतीकर म्हणजे प्रत्येक व्यक्ती जो शहरात राहतो किंवा कुठेही, तर तो आपलं जीवन जगत असताना तो महानगरपालिकेत किंवा शासनाला टॅक्स भरत असतो. तर टॅक्स देत असताना जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा महानगरपालिका असेल किंवा शासन असेल किंवा मंत्रालय असेल, विधानसभा असेल, तर या स्थानिक स्वराज्य संस्था या नागरिकांना काहीतरी देण्यासाठी बांधील असतात. तर ही बांधिलकी जी आहे ही आपण जेव्हा आता मी नगरसेविका होते तेव्हा मी महानगरपालिका प्रशासनामध्ये त्यांच्या त्या निर्णय क्षमतेमध्ये मी सहभागी होते. उद्या मी आता आमदार होणारच आहे. आमदार झाल्यावर विधानसभेच्या कार्यक्षेत्रामध्ये तिथल्या प्रशासनाच्या, शासनाच्या निर्णय प्रक्रियेत आम्ही सहभागी असणार आहोत. त्यामुळे जेव्हा आपल्याला हा अधिकार मिळतो तेव्हा आपल्या मतदारांना काय हवं आहे, आपण ज्या परिसरातलं नेतृत्व करतो तिथल्या गरजा काय आहेत हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आज पर्वतीमध्ये आपण पाहतोय अनेक जटिल प्रश्न आहेत, कारण लहानपणापासून पर्वतीत राहिलेली आहे. मी जसं म्हणलं, जन्मभूमी, कर्मभूमी पर्वतीतली आहे. त्यामुळे इथले इतके प्रश्न आहेत की रस्त्यावरून जाताना सुद्धा वेदना होतात.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरातून बाहेर पडलं की वाहतुकीचा प्रश्न सुरू होतो. त्यानंतर माझी घरातली मुलगी असेल किंवा आम्ही नेतृत्व करताना त्या भागाचं पालकत्व घेतलेलं असतं. त्यामुळे शेजारच्या पाजारच्या पलीकडच्या अलीकडच्या कुठल्याही घरातली लहान मुलगी असू दे, मूल असू दे, तरुण मुलगी असू दे, तरुण मूल असू दे, ते आमचं मूल असतं. तर यांच्या सुरक्षेचा प्रश्न खूप मोठा निर्माण झालेला आहे. शालेय आधी आपण सुरुवातीला शाळेमध्ये विद्यार्थी सेफ आहेत, सुरक्षित आहेत म्हणून पाठवत होतो. आजकाल बघतो की आपण विद्यार्थीसुद्धा सेफ राहिलेले नाही आहेत. कारण एक आशा असायची आईवडिलांना की ते माझं मूल शाळेत गेलं असं बघून ते निर्धास्त त्यांच्या कामाला जात होते. आता ते त्यांच्या कामाला जाताना सुद्धा त्यांना दगदग आहे की माझे मूल शाळेत गेलेले ते आहे का सुरक्षित. हे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत. आरोग्याचा प्रश्न आहे. मी नगरसेविका असताना डायग्नोस्टिक सेंटरसारखा एक चांगला प्रकल्प केला 1 वर्षामध्ये आणि आज पुण्यातल्याच नव्हे तर महाराष्ट्रातले लाखो पेशंट या MRI सेंटर आणि कदम डायग्नोस्टिक सेंटरचा लाभ घेतात. तर ही सुविधा काय केली आहे तर अल्पदरामध्ये दिलेली आहे. महागाई एवढी वाढत चाललेली आपण पाहतो. एकीकडे लाडकी बहीण म्हणून योजना निवडणुकीच्या तोंडावर जर दिली असेल तर एकीकडे आमच्या भावांच्या खिशाला कात्री लावायचं काम केलेलं आहे. प्रचंड महागाई वाढलेली आहे. मग ह्या सगळ्याचा दृष्टिकोन पाहता आम्हाला महिलांना सुरक्षितता देणं महत्त्वाचं आहे. जर का एखादी महिला बाहेर पडत असेल, तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर तिला उद्योग व्यवसायाच्या वाटा देणं गरजेचं आहे. त्यांना सुरक्षित देणं गरजेचं आहे. त्यांना चांगलं मार्केट देणं गरजेचं आहे. आज तरुण शिकत आहेत, मोठे होत आहेत. आपण पाहतोय अनेक डॉक्टर, इंजिनियर होत आहेत. अजून वेगवेगळ्या व्यवसायामध्ये मुलं शिकून मोठी होत आहेत. त्यांना व्यवसाय करायचे आहेत. पण आपण पाहतोय की इथला तरुण आहे तो बेरोजगार आहे. सुशिक्षित बेरोजगारांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. आज एक तरुण वर्ग आहे. आमच्या ताई इथे होत्या मगाशी, मुलीच आहेत त्या आमच्या. त्या म्हणत होत्या की ताई, आम्ही सगळी तरुण मित्रमंडळी, युवक युवती तुमच्याकडे खूप मोठ्या आशाने पाहतोय की तुम्ही आमच्यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलाल आणि आम्हाला काहीतरी चांगलं तुम्ही देऊ शकाल. तर ही जी काही अपेक्षा नागरिकांची माझ्याकडून आहे ती मला पूर्ण करायची आहेत. पर्वती पर्यावरण मुक्त आम्हाला ठेवायचं आहे. त्यामुळे इथं जे काही वाढत असलेलं पोल्युशन आहे याच्यावरती कंट्रोल करणं गरजेचं आहे. पर्वती परिसरामध्ये प्रचंड कामाची गरज आहे. एक दक्षिण पुण्यासाठी म्हणून स्वारगेटपासून कात्रजपर्यंत आम्ही मेट्रो विषय 2011-12मध्ये आमचे सहकारी बंधू आहेत विशाल तांबे स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यावेळी आम्ही पर्वतीमध्ये स्वारगेट ते कात्रजचा मेट्रोचा ठराव केला. तो आत्ताशी मंजूर झाला निवडणुकीच्या तोंडावरती केंद्राकडून. त्यामुळे आम्ही असा विचार करतो 11-11, 12-12 वर्ष आम्ही जर एखादा प्रोजेक्ट करायला घेतला, आम्ही जेव्हा महाविकास आघाडी किंवा आमचं आघाडी सरकार होतं किंवा सत्तेत होतो महानगरपालिकेचं, आम्ही 1 वर्षामध्ये प्रचंड कामं केलेली आहे आणि ती व्यवस्थित प्रोजेक्ट करून नागरिकांना त्यांना खुली करून दिलेली आहेत किंवा लोकार्पण केलेली आहेत. पण या ठिकाणी 15-15, 10-10 वर्ष एक प्रोजेक्टला धोरणं मंजूर करायला किंवा ते करायचे की नाही यासाठी वाट बघावी लागलेली आहे. त्यामुळे एकूणच पुणेकर नागरिक, आमचे मतदार बंधू भगिनी असतील, पर्वतीकर असतील, सगळे हैराण झालेले आहेत. या ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही सांगता आम्हाला की आम्ही मोठे मोठे प्रोजेक्ट आणतोय, आम्ही हे केलं आहे, आम्ही ते आणलं आहे. पण तुम्ही 15 वर्ष जेव्हा आमदार म्हणून होता, शासन प्रक्रियेत तुम्ही सहभागी होता, तेव्हा तुम्ही ते अस्तित्व का नाही आणू शकला, हा मोठा प्रश्न आज पर्वतीकरांसमोर आणि माझ्यासारख्या एका पर्वतीतल्या मतदार किंवा एक सामान्य नागरिक म्हणून मलासुद्धा हा प्रश्न पडलेला आहे. त्यामुळं ही जी काही निष्क्रियतेची 15 वर्ष विद्यमान आमदारांची आहेत ही खोडून काढून माझ्या पर्वतीकरांना चांगलं काय द्यायचं आहे, त्यांना आरोग्याची उत्तम सुविधा द्यायची आहे. माझा ट्रॅफिकमध्ये अडकलेला पेशंट हा तुमच्या ससून जे शासनाचं उपचार केंद्र आहे तिथे कसा पोहोचणार त्या हॉस्पिटलला. त्यामुळं तुम्हाला इमर्जन्सीला चांगलं इथे मोठं हॉस्पिटल देणं गरजेचं आहे, जे शासकीय सेवा आपल्या नागरिकांना देईल. नागरिकांचा मूलभूत हक्क आहे पायाभूत सुविधा त्यांना देणं, त्यांना आरोग्याची उत्तम सेवा देणं, त्यांना चांगली शिक्षण व्यवस्था देणं, ही सगळी आपली लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदाऱ्या आहेत, कर्तव्य आहेत आणि ही कर्तव्य मला पूर्ण करायची आहेत. कारण मी एक शिक्षिका आहे आणि शिक्षकांचा धर्म आहे की जनतेच्या ज्या काही अपेक्षा आहेत, त्यांना जे काही हवं आहे ते सगळं चांगलं करून द्यायचं. आलं आणि दिलं असं नाही आहे. त्याला शिस्त लागली पाहिजे, व्यवस्थित ज्याच्या त्याच्यापर्यंत ते योजना पोचल्या पाहिजे. प्रत्येक समाजातल्या घटकाची गरज समजावून घेऊन
त्या घटकाला काय आवश्यक आहे ते शासनाकडून घेऊन त्यांच्यापर्यंत देण्याचं काम लोकप्रतिनिधी करतो. लोकप्रतिनिधी हा जनता आणि शासन किंवा सरकार यांच्यामधला दुवा असतो आणि हा उत्तम दुवा बनण्याचं काम मला करायचं आहे आणि म्हणून मला पर्वतीचा आमदार म्हणून यंदा पर्वतीमध्ये विजयाची तुतारी वाजवायची आहे आणि आमचं ठरलंय यंदा वारं फिरलंय. ताई, तुम्ही आत्ताच म्हणलात की निष्क्रियतेची 15 वर्ष होती, मात्र याच 15 वर्ष विद्यमान आमदार असलेल्यांचं थोडंसं कुठेतरी दडपण आहे का? थोडं कुणाला? आम्हाला नाही दडपण असायचं कारण नाही. कसं आहे बरं का की एक तर मला प्रत्येकजण विचारतंय, मला जरा तो हा विषयच खोडायचा आहे तुमचा, की ह्या दडपण किंवा आव्हान वाटतंय का किंवा एवढ्या मोठ्या त्या मोठ्या आहेत वगैरे, म्हणजे मोठ्या म्हणजे कशाने मोठ्या मला कळत नाही. एक तर माझ्या कानावर येतं की प्रचंड गुंडगिरी वाढलेली आहे, त्याच्यानंतर तुम्हाला आरेरावी करणं, एखाद्यावरती खोटे गुन्हे दाखल करणं, त्याला अडकवणं, हे सगळे पॉवर असतात का? मग तुम्हाला आमदार त्यासाठी व्हायचं असतं का? अशा खोट्या पॉवरचा वापर करायचा का तुम्हाला? मग हे दडपण कशाला आणि कुणासाठी? आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या पक्षातले लोकप्रतिनिधी आहोत, आम्हाला कोणाचे दडपण नाही. पवार साहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. पवार साहेबांनी आम्हाला एकच शिकवलेलं आहे की सामाजिक कार्य करताय, समाजासाठी उतरताय, जनतेसाठी उतरताय. राजकारण हे गरज पडली तर 20% करा आणि अन्यथा 80% समाजकारण झालंच पाहिजे, असा आदर्श आज आमच्या नेत्यांचा आहे. आमच्याकडे नम्रता आहे, आमच्याकडे विनयशीलता आहे, आमच्याकडे दडपण बिडपण नाही आहे. आम्ही लोकांच्या विचारांनी चालतो, नागरिकांचे विचार ऐकून त्यांना काय हवंय काय नको हे समजून घेऊन कामं करणारी लोक आहोत, म्हणून आम्ही शांततेत काम करतो. अन्यथा आम्हाला गुन्हेगारी, गुंडगिरी या सगळ्या गोष्टींचा मुळीच मोह पण नाही आणि आम्हाला आवडतही नाही. आणि निवडणूक आहे या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये चुकीची कामं करणं हे पूर्णतः बंद झालं पाहिजे. याच्यामुळे समाज पुढे येत नाही, देश पुढे येत नाही, देशाची बरबादी होते, समाजाची आपल्या भागाची बरबादी होते, आपली स्वतःची ते इमेज डाऊन होतेच होते. पण तरुणांनी शिकायचं काय? पुढे येऊन चांगलं राजकारण झालं पाहिजे, चांगलं समाजकारण झालं पाहिजे. जनता टॅक्स भरतीये, त्यांना सुखाचे दिवस हवेत, कष्ट करते, प्रत्येकजण स्वतःच्या पोटासाठी कष्टाने बाहेर पडतोय आणि हे कष्टाचे दिवस त्यांना सुखाचे. माणूस नोकरीसाठी बाहेर गेल्यानंतर घरी सुरक्षित येतोय की नाही? घरातली मंडळी, आई वडील, म्हातारे, आजी आजोबा वाट बघतायत, आपले आई वडील वाट बघतात. मुलं कॉलेजला शाळेला गेले की माझं मूल व्यवस्थित येते की नाही, कुठे त्याचा अपघात झाला नाही ना, कुठे कोयता गँगनी वार केला नाही ना. आज तुम्ही या ठिकाणी काम करताय, तुमचं कर्तव्य आहे की कोयता गँग काम काय होतं. मधल्या काळामध्ये आमच्या पर्वती भागामध्ये कितीतरी जणांच्या गाड्या फोडल्या गेल्या, कुठे होते आमदार? कोयता गँग फिरत होती, कुठे होते आमदार? आमच्या तळजाई टेकडी असेल किंवा इतर ठिकाणी पुण्यामध्ये त्या मुलांवरती वेगवेगळे वार होत आहेत, खून होत आहेत, बिबेवाडीसारख्या परिसरामध्ये खून होत आहेत. काय करताय शासन? काय करताय आमदार? तुम्ही शासन प्रक्रियेमध्ये आहात ना. मग ह्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी उहापोह व्हायला पाहिजे की नाही? कुठेतरी नागरिकांना सुरक्षितता राहिली पाहिजे की नाही? आणि कशाचं दडपण? हे दडपण बिडपण हे सगळं तुम्ही म्हणजे सॉरी टू से, पण तुम्ही कृपा जर नाही म्हणलं ना हे दडपण किंवा तुम्ही एवढे आडदांड आहेत वगैरे असं काही नाही आहे. हे बघा, आम्ही सामान्य गरीब आहोत, माझं स्वतःचं घर आहे, आम्ही महालात राहत नाही ना, आमचा फार्म हाऊस आहे. कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी लोकांमध्ये होतो, जेव्हा जनता सुरक्षित राहावी म्हणून सरकारने सांगितलं होतं की जनतेने घरात बसावं, तुमची सुरक्षितता घरात बसू नये. त्यावेळी जनतेला जे हवं आहे ते देण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही रस्त्यावर होतो ना, आम्ही कुठल्या फार्म हाऊसवर जाऊन बसलो ना, कुठेतरी घरामध्ये दार लावून बसलो. आम्ही त्यांना द्यायच्या ज्या आरोग्य सुविधा आहेत त्या सगळ्या आरोग्य सुविधा, ॲम्ब्युलन्स असेल, त्यांचं औषध पाणी असेल, त्यांना ॲडमिट करायचं असेल, त्यांच्या खाण्याच्या गरजा होत्या, त्यांना अन्नधान्य पुरवायचं असेल, भाजीपाला द्यायचा असेल. कोरोनाच्या काळामध्ये एवढी सगळी जगभर महामारी होती, या कोरोनाच्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी सगळ्यांना हे साहित्य देण्यासाठी किंवा त्यांना मदतीला हात देण्यासाठी उभं राहिलेलो आहे. एका घरामध्ये तर 70, 80 आणि 90 असे वृद्ध होते. वृद्ध माता पिता ज्या घरामध्ये आहेत त्या घरामध्ये तर कोणी कुत्रं फिरकलं नाही. आणि त्यावेळी आम्ही ॲम्ब्युलन्स घेऊन तिथे ज्या ठिकाणी डेथ झाली आणि ज्यांची डेथ झाली ते 70 वर्षाचे होते आणि 80-90 वर्षाचे त्यांचे आणखीन भाऊ बहीण तिथं होते. पण हे वयस्कर जे काही घरातली माणसं होती ती काही ते बॉडी उचलू शकत नव्हते. पण आम्हाला कळल्याबरोबर आम्ही कोरोना वगैरे सगळ्याचा विचार न करता लगेच त्यांना नेण्याची व्यवस्था केली ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून. म्हणजे अशी बारीक बारीक कामं आम्ही करत आलेलो आहोत. आम्हाला एकच माहिती आहे की आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत, खरे सामाजिक कार्यकर्ते आहोत
आणि कामाच्या जोरावर, विश्वासाच्या जोरावर नागरिकांना जे हवंय ते देऊन कुठल्याही दडपणामध्ये किंवा कुठल्याही चुकीच्या गोष्टींमध्ये आम्ही निवडणूक लढवत नाही आहे. आम्ही फक्त आमच्या डोक्यावरती एवढंच माहिती आहे, प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचायचं आहे, मतदारांच्या गरजा काय ते समजून घ्यायच्यात आणि ह्या गरजा, ह्या अडचणी पर्वतीकरांच्या घेऊन विधानसभेमध्ये विजयाची तुतारी वाजवायला जायचं. ताई, शेवटचा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. पक्षांतर्गत बंडखोरी कुठेतरी पाहायला मिळते. महाविकास आघाडीमध्ये काही इच्छुक होते, त्यांना तुम्हाला तिकीट मिळाल्यामुळे अर्थातच थोडीशी नाराजी आहे. या सगळ्याचा फटका बसेल असं वाटतं का? महाविकास आघाडीचा हे आरक्षण आहे, लक्षात ठेवा. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये नेत्यांनी, वरिष्ठ नेत्यांनी व्यवस्थित नियोजन करून मांडणी केलेली आहे. कुठला पक्ष आणि कुठला उमेदवार निवडून येणार आहे त्याचा सगळीकडे सर्वे झालेला आहे. प्रत्येक पक्षाने आपापला सर्वे केला आहे. महाविकास आघाडीचं सध्याचं धोरण असं आहे की जो उमेदवार ज्या परिसरामधून निवडून येणार आहे त्याचा सगळ्यांचा लेखाजोखा आज नेते मंडळींकडे आहे आणि म्हणून त्यांनी हे निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधी किंवा जो सामाजिक कार्य करतो, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे निवडणुका लढविण्याचा किंवा आपल्यासाठी निवडणुकीसाठी तिकीट मागण्याचा. आता राहिला बंडखोरीचा विषय, तर महाविकास आघाडीचे नेते आहेत, ते खंबीर आहेत. त्यामुळे ते निर्णय घेतील काय घ्यायचं आहे ते. आम्ही आमचे जे कोणी सहकारी असतील त्यांना विनंती करणार आहोत, करत आलेलो आहोत आणि त्यांना विनंती करू, त्यांनी आमच्या विनंतीचा मान ठेवतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यामुळे बंडखोरी ही सगळीकडेच होताना दिसते, फक्त की आमच्या महाविकास आघाडीतच होती असं नाही. महायुतीमध्ये सुद्धा बंडखोरी होती आहे, कारण 5 वर्ष काम केलेलं असतं आणि त्या निवडणुकीची सगळेजण वाट बघत असतात. त्यामुळे स्पर्धा होणार, शेवटी स्पर्धेचं युग आहे हे आणि या स्पर्धेला लढाईमध्ये कोणी मागे राहतं, कोणी पुढे जातं. त्यामुळे प्रयत्न करत राहू आम्ही आणि चांगला निर्णय द्यायचा प्रयत्न करू समाजाला सुद्धा. नक्कीच माझ्याबरोबर अश्विनी कदम होत्या. यंदाच्या वर्षी पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहेत, मात्र यंदाच्या वर्षी विजयाची खात्री असल्याचं त्या म्हणतात. आम्ही विकासाचा प्रश्न घेऊन लोकांसमोर जात आहोत, त्यामुळे यंदाच्या वर्षी विकास हा निश्चित आहे आणि यंदाच्या वर्षी विजयसुद्धा निश्चित असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता खरं तर दोन्ही बाजूनी शक्ती प्रदर्शनं करत आज नामांकन रॅल्या निघाल्या आहेत. दोन्ही उमेदवारांचे फॉर्मसुद्धा भरण्यात आलेले आहेत. अंतिम निर्णय काय लागतो, पर्वतीकर कुणाला नेमका पाठिंबा देणार, कौल कुणाला देणार, हे खरं तर आपल्याला मतदानाच्या दिवशीच समजेल. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. कम ऑन गाइस, हरी अप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजिस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.